शिवा उजवीकडे आला चण्या आणि डावीकडे शिवा। आजपर्यंत कोकणामध्ये कोकणवासी आणि विशेषतः लांजा तालुक्यानं सगळ्यात जास्ती प्रेम केलं ते चण्यावर। तो चण्या आला उजवीकडे, जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरु। मागो चाललाय या ठिकाणी चण्याची सुट्टी सुंदर झाली। हे आता चणाला आली फिरव 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 आला बघा कसा पळतोय। वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे वाढ अतिशय सुंदर 18-33। तर नमस्कार मित्रांनो, मी किरण तिथे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आता आपण चाललोय, आता मी अचानकमध्ये गावाला आलो आहे आणि आज आहे संडे। तर संडेच्या स्पेशल म्हणजे कोकणात आता चालू असणाऱ्या बैलगाडी चिखली स्पर्धा। तर आपण त्यासाठीच ओझरमध्ये चाललोय, आपल्या बाजूच्या शेजारील गावामध्ये। तर तिथे चिखली स्पर्धा भरवलेल्या आहेत आज। तर खूप मोठा असा मैदान आहे, कारण खूप भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत, म्हणजे 150च्या प्रमाणे 150च्या इकडे गाड्या आलेल्या आहेत। तर त्यासाठीच ही भव्य मोठी चिखली स्पर्धा बघायला आपण चाललेलो आहे। आता आपण आहेत हायवेवरती। आता आपल्याला लगभग इथून तरी अर्धा तास लागणार आहे तिथे पोचायला, पण अजून 3-3:30 वाजता चिखली स्पर्धा चालू होतील। आता वाजले बघा किती, एक वाजलेला आहे। टिबल सीट आहे, त्यासाठी इग्नोर करा, गावाला हे चालतं टिबल सीट। आता हे नांगरी चिखली स्पर्धा, परत रात्रीचे झाकडी बिकडी हे तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत बघायला भेटणार आहेत। आणि आता गावाला कापणीची सुरुवात झालेली आहे, त्यासाठी माणसं पण थोडी बिझी व्हायला लागलेत। तर मित्रांनो, माझ्या पुढे बघा 2 बैलगाड्या जात आहेत, दाखवू शकतो तुम्हाला टेम्पोमधून। चल खूप क्लोज आहे बघा, पुढे एक, त्याच्या मागे एक। सावकाश रे। मैदान बघू शकता, इथं आहे पुढे बैल बघा। आणतोय तर अजून चालू झालेले आहेत, मैदान दाखवत आहेत प्रत्येक गाडींना, प्रत्येक बैलांना मैदान हे दाखवत आहेत। थोड्या टायमात अजून चालू होतील। तर ही आपल्या गावातली गाडी आहे, बघू शकता, राजू शिगाम। वल्लभवाडी वल्लभदादा वाडी
सुंदर बैलाला स्टेज जवळ घेऊन या. वल्लभदादा वाडी जोडी मालकांनी या ठिकाणी या. उमाईदादा नवलू, बापूदादा पांचाळ, पांडुरंगदादा तामणकर यांचा सन्मान करतील प्रतिष्ठित नागरिक महादेवदादा गुरव. अमोल तो का आहे तो बघा सुधीर सावंडेकर सावंडे. अमोल रमेश पाऊस करतो. सोडून धरा घर मी थांबलाय थोडासा धरले असं आकाशला टेम्पो नाही तो ठेव. स्पर्धा चालू होत असताना जी जोडी पळायला येणार आहे त्या जोडीतल्या दोन्ही बैलांचे पुढचे पाय या ठिकाणी जी रेषा आखलेली आहे त्या रेषेवर ठेवले जाणार आहेत आणि त्यानंतर शिट्टी वाजल्यानंतरच जोडी पळायला सुरुवात करेल. जोडी पळत असताना मधल्या रॅलिंगला 3 झेंडे सुरुवातीला लावलेले आहेत. त्या 3 झेंड्यांमध्ये जर जोडी बाद झाली तर त्या जोडीला एक चान्स परत दिला जाणार आहे. पण दुसऱ्यांदा परत डिटेल बाद झाली तर मात्र जोडी बाद असणार आहे. प्रत्येकाला एक चान्स परत दिला जाणार आहे पहिल्या 3 झेंड्यांसाठी. जे हिरवं नेट आहे त्याला जर जोडी लागली तर मात्र जोडी बाद असणार आहे. मधल्या रॅलिंगला जाताना किंवा येताना धावणारी बैल, त्याच्या मागून धावणारा ड्रायव्हर किंवा नांगर याचा कुठलाही अवयव मधल्या रॅलिंगला किंवा मधल्या झेंड्याला लागला तर ती जोडी बाद असणार आहे. बाहेरच्या रॅलिंगला एक बैल लागला तरी माफी आहे, पण जर दोन्ही बैल बाहेरच्या रॅलिंगला लागले तर मात्र जोडी स्पर्धेतून बाद असणार आहे. जोडीच्या पाठीमागून धावणारा ड्रायव्हर चिखलामध्ये खाली पडला तरी चालेल, पण त्याच्या हातामध्ये नांगराची लुमणी किंवा बैलांचा कासरा या दोहोंपैकी एक तरी गोष्ट असणं गरजेचं आहे. जर ड्रायव्हरच्या हातातला लुमणी आणि कासरा दोन्ही गोष्टी सटकल्या तर ती जोडी स्पर्धेतून बाद असणार आहे. नुसत्या बैलाच्या शेपट्या हातात असून चालणार नाही. पारितोषिका दिली जाणार आहे. 10 पारितोषिकांना रोख प्रथम आणि मानाची ढाल आणि 11, 12, 13, 14, 15 जे उतरतील त्यांना मानाची ढाल दिली जाणार आहे. चला तर मग स्पर्धेला सुरुवात होते. पहिली जोडी मैदानात येते. नितीन अनंत करंबळे गव्हाणेकरांचा सोन्या आणि पांडू मैदानात येतोय. जोडीचा ड्रायव्हर असणार आहे आकाश दुदम. अण्णा बेर्डे या ठिकाणी टाइम कीपर म्हणून काम पाहणार आहे. पहिली जोडी आली मैदानात. सोन्या आणि पांडू सुट्टी करायला लांजा तालुक्यातले नियोजनाचे 2 पाचशे. उजवीकडे संजय दादा, डावीकडे तेजू दादा. ड्रायव्हर तयार, पंच तयार. काय झालं हे थांब. पहिली जोडी नितीनानंत करंबळे गव्हाणेकरांचा सोन्या आणि पांडू आला. जोडीचा ड्रायव्हर आकाश दुलम, संदेश्वर गोळवलीवाला. सुट्टी करायला तेजू दादा, संजय दादा. लांजा तालुक्यातली जोडी आहे. नामांकित जोडी, नामांकित ड्रायव्हर. बघूया पहिली जोडी पळवण्याचा मान या मैदानावर आकाश दुदमला मिळतोय. अतिशय सुंदर सुट्टी मात्र चुकीची झाली. उजवा बैल उशिरा सुटला. वाकडी तिकडी जाते. आकाश दुदम प्रयत्न करतोय. अतिशय नामांकित असा हा ड्रायव्हर आहे आणि यंदाच्या 2024 सालामध्ये सगळ्यात जास्ती पारितोषिका पटकावणारा ड्रायव्हर आकाश दुदम या ठिकाणी जोडी पळवतोय. सुंदर जोडी पळतोय बघा. अतिशय सुंदर. 22 सेकंद 23 पॉइंट. प्रसन्न घाटुलेकरांचा चण्या आणि सोन्या आला. जोडीचा ड्रायव्हर बंटी. उजवीकडे पळायला आला चण्या, डावीकडे पळायला आला सोन्या. चला 3 नंबरला सांबा कानकरी कासार करून चण्या
गावठी गटातला सभा पळतोय. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुंदर असं मैदान चालू झालंय. अतिशय जबरदस्त बैलानं झेंड्याला कट मारलाय. अप्रतिम अशी जोडी पळवतोय बंटी. एक माणूस जबरदस्त असा वेगाचा बादशाह. एवढ्या जोरा 18 सेकंद. जबरदस्त जोडीची सुट्टी झाली आहे. या जोरात पावर लाडगे अतिशय सुंदर असं पडताळ होत आहे. बघा कसा राजा पळतोय. जबरदस्त वेग लागलाय. ओंकार घाणेकर जोडी पळणार आहे. नवलादेवी प्रसन्न गव्हाणे या नावानं पांडू आणि दौलतची जोडी आहे. सुट्टी करायला परत एकदा संजय दादा गवळी आणि तेजू दादा पडळकर, दीपक दादा कुर्ले. दोन्ही बैलांचे पुढचे पाय रेषेवर असले पाहिजेत. नसतील तर बैल लावून या नीट आणि मग शिट्टी मारा. कोणाची जोडी असू दे, मी असं नाही ह्याबद्दल नाही बोलत आहे, सगळ्यांबद्दल. कारण मैदान पारदर्शक झालं पाहिजे. शिट्टी वाजली, जोडी सुटली, जाऊ दे द्वारा. अतिशय सुंदर जोडी पळतोय बघा. देवा गुरव बैलांच्या पाठीमागला पळतोय. सुंदर अशी जोडी पळते. आतला बैल पावाचा आदत वासरू आहे. बघा कसं पळतोय. जबरदस्त अतिशय सुंदर. बाबू दादा गोपाळ सुंदर अशी जोडीची सुट्टी झाली आहे. अप्रतिम अशी जोडी पळते. बघूया काय करतो बाबू दादा गोपाळ. अतिशय अनुभवी असा ड्रायव्हर आहे. फिरो 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 फिरो. बैलांना फिरायला मात्र आज बराच वेळ गेला. बैल फिरायला खूप बाहेर गेली. अन्यथा आज या ठिकाणी रेकॉर्ड वेगळाच झाला असता. शिट्टी वाजली, जोडी सुटली. चौद्या जोरात विराट जाधव या ठिकाणी नामांकित असा ड्रायव्हर आहे. बघूया पाडगावकरांचा शिवा आणि रॉकेट काय. ड्रायव्हर पडला जोडी पार. वासरे कशी पाहतात ड्रायव्हरची वासरे. अतिशय सुंदर. तर मग काय खरं नाही. ड्रायव्हर तिकडे बहिणींकडे जायचं नाही, लक्षात ठेवा. जोडी आली करमिळेकरांचा रायफल आणि तिथे आला नंद्या. रायफल कसा आहे बघ. चिपळण्यात होता तेव्हा तो लिंबू होता, आता फोपणी झालाय. पूर्वीचा चिपळूणकरांचा लिंबू आता संगमेश्वरात आल्यावर रायफल झालाय. टिक्याच्या जोडीला पळणार आहे. बघा त्याच्या ढेंगाच लागेल. ताप आलाय बघा. ताप आला त्याच्या ढेंगात. काय झालं मुकेश दादा. रायफल बघूया. रायफल काम करते. 147 धागा धागा धागा. कुठे निघाला वाकडा वाकडा. ड्रायव्हर हे रायफल लाभ घे. हे रायफलचं जायफल झालं. गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. एवढे जोरात अतिशय सुंदर. अतिशय सुंदर अशी जोडी सुटले. बघूया अनिकेत गोपाळ काय करतो. चल फिरो 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 फिरो. वाढव. बल वाढायला पाहिजे, बल वाढायला पाहिजे. अतिशय सुंदर जबरदस्त गती लागली. अप्रतिम अशी जोडी पळते. एवढ्या जोरात अतिशय सुंदर अशी जोडीची सुट्टी झाली. हे बल्ला लागले, बल्ला लागले. वाढव 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 वाढव. बघा कसा सोन्या पडतोय, सोन्यासारखा. जबरदस्त. एवढे वाढायला पाहिजे. वाढव 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 वाढव. सुंदर वेळ बघा. वेळ बघा. 18 सेकंद 19 पॉईंट. स्टेजवरचा रस्ता प्रतिबंध आहे. अजिबात इकडे यायचं नाही. पावसाला चला पंच जोडी आले. पंच पंचाला एक छत्री द्या. जगे आणि जगे आला पळायला. काय झालं यशवंता.
तिथे बघ इकडे गुरु कणकाळीकरांचा पिंट्या आणि संभा 13 नंबरचे मानकरी 20 सेकंद 08 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. बंटी सुर्वे शिपोशीकरांचा सर्जा आणि शिवा 12 नंबरचे मानकरी 19 सेकंद 88 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. भैरी चापडा प्रसन्न चापोलीकरांचा पांडव आणि मथुर 11 नंबरचे मानकरी 19 सेकंद 52 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. वल्लभ माडिक वेरवलीकरांचा राणा आणि बादल 10 नंबरचे मानकरी बरोबर 19 सेकंदामध्ये पळालेली जोडी. आई जुगाई जय हनुमान प्रसन्न चोरणेकरांचा लारा आणि सर्जा 9 नंबरचे मानकरी 18 सेकंद 66 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. जय सांबा प्रसन्न पाडगावकरांचा पांडू आणि शंभू 8 नंबरचे मानकरी 18 सेकंद 65 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. भैरी चंडिका प्रसन्न शिरवलीकरांचा बावऱ्या आणि छब्या 7 नंबरचे मानकरी 18 सेकंद 37 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. सांबधनीन प्रसन्न घाटिवलेकरांचा चण्या आणि सोन्या 6 नंबरचे मानकरी 18 सेकंद 19 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. भैरी चंडिका प्रसन्न शिरवली अरुण होडे यांचा सोन्या आणि मल्हार 5 नंबरचे मानकरी 17 सेकंद 88 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. संतोष सावंत वळके पालीकरांचा नंद्या आणि सुलतान 4 नंबरचे मानकरी 17 सेकंद 86 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. नवलादेवी प्रसन्न गव्हाणेकरांचा पांडव आणि दौलत 3 नंबरचे मानकरी 17 सेकंद 80 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. भैरी चंडिका प्रसन्न बोरगावकरांचा शंभू आणि बच्चा 2 नंबरचे मानकरी आणि शंभू ग्रुप प्रतिष्ठान ओझर तालुका राजापूर यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटाचा 1 नंबरचा मानकरी 17 सेकंद 64 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. ओंकार घाडेकरना पळवलेली जोडी. सांबा काडकरी प्रसन्न कासार कोळवणकरांचा पावर आणि राजा या मैदानातले प्रथम क्रमांकाचे मानकरी. सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन. रामानंदचा साथ काजाकडे आलाय. काजाला पाहिजे त्याची बैल उभी करून घे. चला डायरेक्ट जाऊ दे वाड्यात.